सहकार समृद्धी पॅनल या ठिकाणी खरं म्हणजे सहकारात खऱ्या अर्थानं समृद्धी आणण्याची आवश्यकता आहे. आमच्या देशाचे सहकार मंत्री यांनी आपलं धोरण बनवत असताना सहकार से समृद्धी, आणि म्हणून मला वाटतं त्याच धोरणाचं पाठराखण करत प्रसाद लाड यांनी पॅनलला नावही सहकार समृद्धी अशा प्रकारे दिल्याचं दिसते. कारण बेस्ट एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीशी माझा जवळून संबंध आहे. कारण 25-30 वर्ष बँकेच्या माध्यमातून या पतसंस्थेला ताकद देणं, वेगवेगळ्या प्रकारचं सहकार्य मदत करण्याचं काम अव्याहतपणे आम्ही त्या ठिकाणी केलं. परंतु ज्या पद्धतीनं समृद्धी सर्वसामान्यांच्या सभासदांच्या जीवनामध्ये येण्याची आवश्यकता होती, अशा प्रकारचं कुठलंही भरीव काम ज्यांच्या नेतृत्वाखाली 20-25 वर्ष ही पतसंस्था होती त्यांनी या ठिकाणी करू शकले नाही. आणि म्हणून आज कर्मचाऱ्यांनीच उठाव केला. प्रसाद लाडना तसं पाहिलं तर काय निवडणुकीत लक्ष घालण्याची आवश्यकता नव्हती. तथापि जेव्हा युनियनचं नेतृत्व करतो, तेव्हा कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढतो, त्यावेळेला आपली नैतिक जबाबदारी आहे. ज्या जिल्हा बँकांमध्ये ज्या क्रेडिट सोसायट्यांचं सॅलरी अर्नरचं नेतृत्व करतो, त्या अडचणीत असताना त्यांना मदत करणं, त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी आणणं ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. त्या भावनेतनं त्यांनी यामध्ये रस घेतला आणि निवडणुकीला सामोरं जातो. आम्ही बैठका केल्या, सर्व संघटनांना एकत्रित केलं आणि सहकारामध्ये आम्ही काम करत असताना कधी पक्षीय अभिनिवेश ठेवला नाही. आम्ही ज्या ज्या निवडणुका लढवलो ते स्वर्गीय अनेक सहकार नेत्यांनी, वसंतदादा पाटलांनी मंत्र दिला की सहकाराच्या प्रांगणात राजकारणाचे डोळे बाजूला ठेवा. आणि म्हणून राज्यात वेगवेगळ्या निवडणुका सहकाराच्या असतात, त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाची लोक असतात. आम्ही जिल्हा बँक लढवतो, सगळे असतात. विविध फेडरेशन लढवतो, सगळे असतात. गेल्याच आठवड्यात आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी संघ त्या ठिकाणी लढवला. माझ्यासोबत लाड साहेब होते. आम्ही 21 पैकी 20 जागा जिंकल्या. आणि अशा वेळेला पक्षीय झेंडे पण नाचवत नसतात. परंतु दुर्दैवानं शिवसेना उभाटाची सवय आहे. मागे अशाच प्रकारचा प्रसादजी प्रयोग त्यांनी केला होता जेव्हा आपल्या हाऊसिंग फेडरेशनची मुंबईची निवडणूक होती. त्याही वेळेला आम्ही सांगितलं की सरकारात आपण सामोपचारानं एकत्रित निवडणुका लढवूया, परंतु त्यांनी ऐकलं नाही. त्याही वेळेला 21च्या 21 जागा आम्ही निवडून आणल्या आणि उभाटाचा दयनीय अशा प्रकारचा पराभव झाला. आताही उभाटा आणि मनसे अशा प्रकारे त्या ठिकाणी निवडणूक होते. मला वाटतं मनसे नावाला जसं लावायला लोणचं असतं तसं घेतलेलं दिसतंय. 1 सीट मला वाटतं दिली, 2 दिले. म्हणजे ही काय युती म्हणता येणार नाही, परंतु त्यांना माहीत आहे आता आपल्या एकट्याच्या नावावर काही होणार नाही, म्हणून जोडीला कोणतरी असावं. परंतु या ठिकाणी मी आपल्याला आश्वस्त करतो की शेवटी लोक का निवडून देणार. लोकांना त्या ठिकाणी सभासदांना, मतदारांना आश्वस्त कोण करू शकतो, न्याय कोण त्या ठिकाणी देऊ शकतो, मदत कोण करू शकतो, तर आम्ही करू शकतो. आज जिल्हा बँक ही पालक बँक आहे या पतसंस्थेची. उद्या या बँकेला लागणारा अर्थपुरवठा करणारी संस्था आम्ही आहोत. त्याच्यामुळे उद्या पतसंस्थेला जी मदत लागेल, जे कर्ज लागेल, जो अर्थपुरवठा लागेल, तो कमी व्याजदरात आपल्या त्या संस्थेच्या सभासदांना सुसह्य होईल या व्याजदरात आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती, वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठीच्या योजना, सवलतीच्या योजना, त्यांच्या आरोग्याच्या योजना, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या योजना, त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्यासाठीच्या योजना, ह्या सुद्धा पतसंस्था आणि जिल्हा बँक अशी एकत्रितपणे त्या ठिकाणी बनवण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितपणे आमचा. त्याच्यामुळे आम्ही ताकद देऊ शकतो. दुसरं, या ठिकाणी प्रसाद लाड विधिमंडळात आमदार आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं
सरकार म्हणून देशच्या या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या एवढं ताकदीनं पण पुढे येऊ शकत नाही. त्याचबरोबर पतसंस्थेला सुद्धा ताकद देण्याचं काम सरकार म्हणून राजाश्रय देण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करू शकतो. कारण आपण बघाल की 2.5 वर्ष उद्धवजी ठाकरे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते, परंतु कधीच या व्यवस्थेकडे त्यांनी लक्ष घातलं नाही. ज्या बेस्ट कामगारांनी या ठिकाणी शिवसेनेला वाढवण्यात फुलवण्यात त्या ठिकाणी मोलाचं योगदान दिले, किंबहुना शिवसेनेच्या वाढीमध्ये जे महत्वाचा घटक होता तो आमचे बेस्ट कामगार होते. त्या कंडक्टरचं काय होतंय, त्या ड्रायव्हरचं काय होतंय, त्या कर्मचाऱ्याची सुखदुःख कधीच 2.5 वर्षात जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्या संवेदनाच त्या ठिकाणी राहिल्या नव्हत्या. जे बेस्ट कामगारांचं नेतृत्व करत होतं त्यांना फक्त कामगारांना पिळून काढणं एवढंच काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आर्थिक गैरव्यवहार केला त्या ठिकाणी. ही केवळ म्हणजे आपल्याला एक खुराक असल्यासारखं ही पतपेढी त्यांनी त्या ठिकाणी पाहिली आणि त्याच्यामुळे आता ताकद देणारे आम्ही लोक या पॅनलच्या मागे आहोत. माननीय राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटना आहे, पावसकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संघटना आहे, आमचे SC ST संघटना आहे, साळवे यांची संघटना आहे, त्याचबरोबर मनोज संसारेंची संघटना आहे आणि 5वी आणि प्रसाद लाड यांची संघटना, अशा 5 संघटना एकत्रित आल्या. मी आपल्याला आश्वस्त करतो, एक त्यांचा सहकारी म्हणून जिल्हा बँकेच्या माध्यमातून जी काही ताकद या पतपेढीला लागेल आणि जे काही वाईट कायदा पतपेढीचा आलाय, मला पतपेढीची अवस्था माहीत आहे. तिथले संचालक माझ्याकडे अनेक वेळा आल्या, बैठका काढल्या, त्यांना आम्ही खंडित नियमाला बगल देत त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी मदत केली, परंतु त्यांना ती पतसंस्था दुर्दैवानं चालवता आली नाही. आणि योग्य नेतृत्वाच्या हाती जर सहकारी संस्था असेल तरच ती टिकते, तरच ती वाढते आणि त्याचा लाभ सभासदांना त्या ठिकाणी होत असतो. परंतु यांना आता सभासदांशी काही देणं घेणं नाही, कामगारांशी काही देणं घेणं नाही. महापालिकेची निवडणूक आली म्हणून त्या ठिकाणी आता दाखवायचं आहे आम्ही दोघे एकत्र आहोत, आमच्या 2 संघटना एकत्र आहेत, मुंबईकर आमच्या सोबत आहे. अशा प्रकारे राजकीय व्यासपीठ प्लॅटफॉर्म म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं. आम्ही राजकीय प्लॅटफॉर्म पाहत नाही, तसा असतं तर आम्ही भाजपचा झेंडा घेऊन खांद्यावर त्या ठिकाणी लढलो असतो. परंतु या ठिकाणी सहकारात सगळ्यांना बरोबर घेऊन निवडणुका वेगळ्या आणि सहकारात त्या निवडणुका वेगळ्या या भावनेतनं सन्माननीय लाड साहेबांनी या ठिकाणी पॅनल टाकलेला आहे. आपल्या माध्यमातून मी मुंबईतल्या सर्व BST कामगारांना या ठिकाणी आवाहन करेन की आम्ही आहोत तुमच्या मागे. प्रसाद लाड म्हणजे आम्ही सारी मंडळी तुमच्या सोबत आहोत. खऱ्या अर्थानं या पतसंस्थेला आर्थिक सक्षम करत या पतसंस्थेच्या माध्यमातून इथल्या सभासदांच्या जीवनामध्ये काही सुखाचे 4 क्षण कसे येतील याचं नियोजन आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. कारण आम्ही दिलेला शब्द हा विश्वासाचा आहे. कायम तुमच्या सोबत आमचं नातं असतं, कारण आम्ही दर 5 वर्षांनी या पतसंस्थेकडे प्रसाद लाडेला जायचं असतं. त्यामुळे त्यांचे मतदार आहेत, हे सभासद त्यांचे रेग्युलर संपर्कातले आहेत. त्याच्यामुळे 5 वर्ष जसे छत्र्या पावसात उगवतात तसं निवडणुकीपुरते आलेले आमचे हे लोक नाहीत किंवा प्रसाद लाड नाहीत. याचा फरक त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. भ्रष्टाचाराची यांची प्रकरणं आता त्या ठिकाणी आजपासूनच मला वाटतं एक यायला सुरुवात झाली. 3 कोटीची जागा 6 कोटीला घ्यायची, 2 कोटीचं कार्यालय 18 कोटीला घ्यायचं. मला वाटतं सहकारी संस्था ही आपल्याला लुबाडण्यासाठी नाही आहे, ते काय आपलं खुराक नाही आहे, तर त्या सभासदांच्या जीवनामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं उत्कर्ष करता येईल, त्यांची समृद्धी त्या ठिकाणी आणता येईल यासाठी त्या ठिकाणी सहकार संस्था असते. आणि म्हणून जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून एक पालकत्वाच्या नात्यानं मी एक आमची सभासद संस्था म्हणून या ठिकाणी त्या संस्थेच्या सगळ्या सभासदांना अपील करतो की माननीय संचालक प्रसाद लाड आमच्या बँकेचे यांच्या मागे ताकदीनं आपण उभे राहा. तुम्हाला जी मदत जिल्हा बँक म्हणून, जी मदत राज्य सरकार म्हणून,
त्या ठिकाणी आवश्यक असेल, जी मदत महापालिका म्हणून असेल ती मदत आम्ही आपल्याला करू हा विश्वास देतो। आधी केले मग सांगितले। लाड साहेब नेतृत्व करायला लागल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी भरती असेल, प्रमोशन्स असेल, कोविडचा विषय असेल किंवा इतर जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत मी पाहत असतो, जाणीवपूर्वक ते लक्ष घालून त्या सर्वसामान्य कामगाराला न्याय देण्याचा प्रयत्न करतात। तशाच पद्धतीनं या संस्थेच्या सभासदाला न्याय देण्याचा निस्वार्थी भावनेने त्यांचा प्रयत्न आहे। त्याला सर्व कामगारांनी आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारची माझी या ठिकाणी नम्र विनंती सर्व बेस्ट कामगारांना राहील।